मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आमचे गृहमंत्री सन्मान्य अमित शहाजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य JP नड्डाजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब, सन्मान्य अजित दादा, सन्मान्य आमचे रवी चव्हाणजी, सन्मान्य बावनकुळेजी, या सगळ्या जणांचं, माझ्या सगळ्या नेतृत्वाचं मनापासून मी आभार मानतो। मी खास करून आमच्या परिवाराचं, संघ परिवाराचं मनापासून मी आभार मानतो की मला महाराष्ट्राच्या सेवा करण्याची ही जी संधी दिलेली आहे। मी हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्व अजून भक्कम करण्यासाठी मी माझ्या पदाचा जास्त उपयोग करीन, एवढा विश्वास मी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला या निमित्ताने निश्चित पद्धतीने देईन। त्याचबरोबर माझा मतदारसंघ कणकवली, देवगड, वैभववाडीच्या सगळ्या जनतेचं मी मनापासून आभार मानेन, कारण का त्यांच्याच आशीर्वादामुळे मी आमदार होऊ शकलो आणि आज मंत्रिपदाची शपथ घेऊ शकलो। माझं रक्तच भगवा असल्यामुळे माझा कुर्ता पण आज भगवा आहे। शेवटी आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कानकोपऱ्यात फिरलो। हिंदू समाजाचा आवाज म्हणून आमच्यासारखे असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आवाज आज मंत्री म्हणून मी आज तिथे उभा होतो, म्हणून त्यांच्या मनातला जो रंग होता तोच मी आज घालून उभा राहिलेलो आहे। सर, आता तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री झालेला आहात, महाराष्ट्रासाठी नेमका आता विजन काय असणार आहे? राज्याचे विजन, राज्याला एक प्रगतशील राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे निर्णय आमचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अन्य माझे सहकारी घेतील त्याला अजून भक्कम पद्धतीने राबवणं, मला जी काय खांद्यावर डिपार्टमेंटच्या निहाय जबाबदारी दिली जाईल त्या डिपार्टमेंटचं चांगल्यातलं चांगलं काम करणं आणि फडणवीस साहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांना हातभार लावणं हे माझी प्रमुख जबाबदारी असेल। प्रामुख्याने कोकण जर बघितलं तर पर्यटनाचं महत्त्वाचं ठिकाण आहे, त्या वाढवण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी विशेष काय प्रयत्न असणार आहे? बघा, शेवटी जी जबाबदारी आज खांद्यावर मिळालेली आहे ती मतदारसंघ आणि कोकणातल्या जनतेमुळेच आहे, कारण का कोकणातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि जी काही मंत्रिपदाची जबाबदारी की जे काही खातं भेटेल त्याचा जास्त उपयोग महाराष्ट्राचा निश्चित पद्धतीने करीन, पण कोकणाला निश्चित पद्धतीने झुकतं माप देईन। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।